मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. आता ते बघा, ते पप्पा असे स्पीड मध्ये असं सायकल ढकलायला ती त्याचा आता अँग्युलर मोमेंटम कमी झाल्यानंतर सायकल पडली. जोपर्यंत मोमेंटम होतं तोपर्यंत पडली का? नाही पडली. बायसिकलवर कोणते कोणते फोर्स काम करतात असं सांग. ज्यावेळी बायसिकल राईड करतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स, फिगल फोर्स आणि मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम सांग कसं कसं सांग ना, एक्सप्लेन कर ना. तू सगळे फोर्स सांगितलास, कुठून कसं? इथून सेंट्रिफ्युगल फोर्स काम करतो, ऑपोजिट डायरेक्शनला. आपण जेव्हा सायकल चालवतो इथून ना फ्रिक्शनल फोर्स काम करतो. आणि या व्हील मध्ये अँग्युलर मोमेंटम होतं. अँग्युलर मोमेंटम मुळे ते व्हील अशी स्ट्रेटच जात राहते. बरोबर. अजून गाडी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे खाली पडतो आपण. आणि पाठीमागचं चाक स्लो नाही, ते पाठीमागचं चाक ना चाकापेक्षा पुढचं चाक फास्ट चालतं. आणि पाठीमागचं स्लो. पण ते तुला फोर्स द्यायला लागतो ना, पेडल मारल्यावरच तुझा मोमेंटम क्रिएट. पप्पा इथं कसं आहे? अँग्युलर मोमेंटम कुठला? कशाचा अँग्युलर मोमेंटम? व्हीलचा अँग्युलर मोमेंटम ना. मग त्या मोमेंटम मुळे तू आता स्लो जर चालवलास, अरे का आता स्लो जर चालवलास, अरे का पडली सायकल आता? कशातला? या बॅक व्हील मधला अँग्युलर मोमेंटम संपला. अँग्युलर मोमेंटम जोपर्यंत आहे त्या व्हील मध्ये तोपर्यंत सायकल त्याच मोशन मध्ये पुढे जात राहणार. आता या अँग्युलर मोमेंटम मुळे सायकल पुढे पुढे जात राहते. ज्यावेळी या व्हील मधलं मोमेंटम संपलं किंवा हे झालं, व्हील थांबली की आपण पडतो. का पडतो? तर याच्यावर कोणकोणते फोर्स काम करतात सांग? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्स मुळे खाली पडतो. बरोबर. आणि आपण सायकल असं वळवताना का पडत नाही रे? फास्ट मध्ये मोमेंटम मध्ये असतो. इकडून कोणतं फोर्स काम करत असते? या साईडवर समज आता तू इकडे वळवायला लागलायस, इकडे वळवताना कोणतं फोर्स काम करतं? सेंट्रिफ्युगल. सायकल कशामुळे मूव्ह होत राहते, पडत नाही का? अँग्युलर मोमेंटम ऑफ द व्हील, अँग्युलर मोमेंटम ऑफ द व्हील आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे दोन्ही फोर्स असे काम करत असतात ना. बरोबर. आणि इकडून सेंटर पासून इकडे कोणतं? सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि चाकामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतं. आता हे बघ, आपण बघू. हे बघ आता, हे बघ सांगतो, मोमेंटम जोपर्यंत आहे या व्हील मध्ये, हे बघ आता थांब जोरात सोडायला लागते. हे बघ, या एरोप्लेन मध्ये पण ऐक ना, या एरोप्लेन मध्ये किती मास आहे? बरोबर आहे. पण ते व्हेलॉसिटी किती आहे त्याची? मास इंटू व्हेलॉसिटी. वेलोसिटी इज इक्वल टू मोमेंटम. मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम इज इक्वल टू मास. आता या सायकलच्या व्हील मध्ये अँग्युलर मोमेंटम आहे, म्हणजे अँग्युलर फिरतं. त्या प्लेन मध्ये मोमेंटम वेगळा आहे, ते सरळ दिशेमध्ये चाललंय. त्याचा मास पण जास्त आहे, व्हेलॉसिटी पण जास्त आहे, त्यामुळे ते मोमेंटम जास्त आहे, खूप स्पीडनं जातं. बॉल आणि स्टोन आहे, तर आपण जर ना बॉल त्याला त्या काचाच्या बॉटलला मारला तर ना ते पडणार, फक्त फुटणार नाही. पण सेम वेलोसिटीने ह्याला या स्टोनला घेऊन जर मारलं त्याला ते फुटून जाईल. का? कारण की त्याचा मास जास्त आहे. आणि मास जास्त असल्यामुळे दगडाचं काय जास्त होत असतं? मोमेंटम. बॉल आणि मोमेंटम. बॉल आणि तो स्टोन दोन्ही सेम वेलोसिटीने जरी मारलं तरी स्टोनचं मोमेंटम जास्त का आहे? तर त्याचा मास जास्त आहे. मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय वेलोसिटी. बस दाखव, प्रॅक्टिकल करून दाखव. तू पहिला थांब.
आम्ही या बॉलला फर्स्ट फेकणारे सेम वेलोसिटी. हां फक्त वाटर पडली. ओके. हां तर सांग सेम. थांब थांब. हां आता मी सेम वेलोसिटीने या दगडला फेकणार आहे त्या बॉटलवर. हां तर ती फुटून जाईल. फुटली. सेम व्हेलॉसिटीने जरी आपण त्या ऑब्जेक्टकडे फेकलं तर तरी ते मोमेंटम जास्त कुठल्या याचा असणार आहे, ज्याचा मास जास्त आहे. आणि त्याचा कमी आहे ते हां आणि त्याच्या रिव्हर्स मास कमी असलं आणि व्हेलॉसिटी जर जास्त असेल तरी पण मोमेंटम जास्त असणार. जसं काय बुलेट बंदुकीतली बुलेट आहे ना, किती फास्ट जाते, छोटी असते ना. मास कमी असलं तरी त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे. म्हणजे मास टाइम्स व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी टाइम्स मास असं असेल तर मोमेंटम जास्त असतं. हां जेवढी व्हेलॉसिटी जास्त तेवढा मोमेंटम जास्त. बायसिकलला जेवढं तू व्हीलचे जेवढे फास्ट फिरवशील तेवढं मोमेंटम जास्त येणार. बरोबर. हां ब्रेक फेल झाल्यात आपल्या सायकल. व्हेलॉसिटी जास्त मोमेंटम जास्त. का तर ते मोमेंटम मुळे. बरोबर ना. मोमेंटम जास्त होतं बायसिकलचं. कशामुळे मोमेंटम जास्त झालं, कशामुळे मोमेंटम जास्त झालं. तू पेडल मारल्यानंतर सायकलच्या व्हीलचं अँग्युलर मोमेंटम. माझ्यापेक्षा दीदीचं वजन जास्त आहे म्हणजे मास जास्त आहे. तर ना या सायकलचं बघा, सायकलचं सेम व्हेलॉसिटीनं आला तरी मोमेंटम वेगवेगळं असणार आहे दोघांचं. हां ये. हे बघा दीदीचं वजन जास्त असेल म्हणजे मास जास्त असेल सायकलवरचं बायसिकलवरचं. बायसिकलवरचं तर ना मोमेंटम पण जास्त. हे बघा आगे येते दीदी त्या बॉटल पर्यंत. बाय बाय. आता येऊन गेली ती घरी. घरी गेली दीदी. हां सायकलवरचं वेट जास्त असल्यामुळे मोमेंटम जास्त आहे. आता मला जास्त ब्रेक फोर्स लावून तुम्हाला थांबवावं लागेल. बरोबर. का तर सायकलवरचं वेट जास्त होतं. तुम्ही डबल सीट आला ना. हां मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. बरोबर. मास टाइम्स व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी टाइम्स मास. मग आता काय झालं वेट. आता मग तुला सायकल मास जास्त असल्यामुळे काय लागलं मला. आता मग तुला सायकल मास जास्त असल्यामुळे काय लागलं मला. मोमेंटम जास्त करायला लागला आणि ब्रेक फोर्स मास नाही, जरा मोमेंटम वाढला ना. मास वाढल्यामुळे काय वाढलं, मोमेंटम वाढला ना. आता तू एकटी यायचा दीदी जा. तू एकटी यायचा. हा बरं तू एकटा यायचा जा. हा होत आहे ना. आता मास कमी झाल्यावरती मोमेंटम कमी, मला ब्रेक फोर्स कमी लावावा लागेल थांबवायला. हा अरे तुझी वेलॉसिटी जास्त आहे त्यामुळे मोमेंटम वाढलं. जरी मास कमी केलं मी. हॅलो अरे तुझं काय केला, सेम वेलॉसिटीने नाही आला. दीदीच्या वेलॉसिटीने आली त्या वेलॉसिटीने तू आला नाही, त्यामुळे तुझं पण मोमेंटम वाढलं. त्यामुळे ते थांबवायसाठी मला ब्रेक फोर्स जास्त लावावा लागेल. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांग. एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय मास. हा आणि फोर्स इज इक्वल टू काय. फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय एक्सेलरेशन. हा आणि मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी. हा वेलोसिटी. आता वेलोसिटी ऍक्सिलरेशन स्पीड आणि वेलोसिटी मध्ये पण डिफरन्स आहे. बरोबर. स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय.
एका पर्टिक्युलर वेळामध्ये तू किती किलोमीटर गेलास, किती मीटर गेली तुझी सायकल, दिस इज अ स्पीड. आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये तू त्या स्पीडने गेलास की व्हेलॉसिटी. आणि ॲक्सिलरेशन इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. ॲक्सिलरेशन इज नॉट अ स्पीड किंवा ॲक्सिलरेशन इज नॉट अ व्हेलॉसिटी, इट इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. हां, मग आणि न्यूटन काय म्हणतो, ॲक्सिलरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय मास. बरोबर. हे बघ, आता तुला तो चढवायचा आहे. बरोबर. आता त्या चढवण्यासाठी काय करायला लागेल, तुला सायकलला टॉर्क जास्त द्यावा, फोर्स जास्त द्यावा लागेल. पेडलला फोर्स जेवढा देशील तेवढा टॉर्क क्रिएट होणार, चाक फास्ट फिरेल. चाक व्हीलमधलं अँग्युलर मोमेंटम वाढेल. बरोबर. स्पीड वाढल्यानंतर काय होणार, अँग्युलर मोमेंटम वाढेल. अँग्युलर मोमेंटम वाढल्यानंतर तुझ्या बॉडी आणि सायकलमधलं लिनियर मोमेंटम वाढेल. बरोबर. हाय स्पीडनं हाय व्हेलॉसिटीने तू जाणार. बरोबर. मोमेंटम इज इक्वल टू काय, बरोबर का, फोर्स डिवायडेड बाय मास. आता तुला ही सायकल त्या चढावर चढवण्यासाठी किती फोर्स द्यायला लागेल हे कसं कॅल्क्युलेट करणार तू. तुझा मास कॅल्क्युलेट करणार, बायसिकलचा मास कॅल्क्युलेट करणार. बरोबर. दोन्हीचा मास कॅल्क्युलेट करणार आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करणार, फोर्स द्यायचा आहे आता मला. फोर्स इज इक्वल टू ॲक्सिलरेशन. बरोबर. मास, फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय. हा, ये हा चढवासाठी फोर्स जास्त द्यावा लागेल तुला बायसिकलवर. हा, कम ऑन. हा, किती फोर्स द्यायला लागला रे, स्लोपवरून खाली जाताना एवढा फोर्स द्यायला लागला का, नाही द्यावा लागला आहे की नाही, कारण ते उतारण. माझ्या पप्पांनी माझ्या सायकलचं चाक काढून दिलंय आणि मी अँग्युलर मोमेंटमचा सायन्स एक्सपेरिमेंट केला. जोपर्यंत अँग्युलर मोमेंटम आहे व्हीलमध्ये तोपर्यंत व्हील अशी स्ट्रेटच राहते. बरोबर. जोपर्यंत अँग्युलर मोमेंटम आहे जेवढा स्पीडला फिरून तेवढं ते अपराईट राहणार, सरळ फिरतच राहणार, त्या दिशेने फिरतच राहणार आणि उभंच राहणार. ज्यावेळी अँग्युलर मोमेंटम संपेल त्यावेळी काय होणार, त्यावेळी ते पडणार. हां, का पडणार, कारण की अँग्युलर मोमेंटम संपलं. आणि दुसरं कुठलं फोर्स काम करतं त्याच्यावर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हां, समज में आया. सायकल चालवताना सायकल अशी उभीच का चालते, उभीच का राहते स्ट्रेट, तर हे अँग्युलर मोमेंटममुळे अचानक दाखवू काय अँग्युलर मोमेंटम. मी दुसरा अँग्युलर मोमेंटम दाखवतो, वेगळं जरा बघ. हे अँग्युलर मोमेंटम जोपर्यंत आहे तोपर्यंत सरळ चालल्या. अँग्युलर मोमेंटम संपलं की सायकल पडली. हे बघ, सरळ व्हीलमधला अँग्युलर मोमेंटम जोपर्यंत आहे तोपर्यंत चालली गे. परत ह्याच्यात घालायचं सर, हळू फिरव. हां, सोड. हां, सोड. पडली खाली, सायकल पडली खाली. म्हणून ते पॅडल दिलेलं असतं का अँग्युलर मोमेंटम. मग त्या पॅडलनं तू काय करतो, टॉर्क क्रिएट करतो ना, म्हणजे गोल गोल रोटेशन चालू होतं ना व्हील मध्ये. बघ, पडते का व्हील, नाही. मोमेंटम जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही पडणार, आता पडणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो ना त्याच्यावर.